आधी विलासराव देशमुख, मग गोपीनाथ मुंडे आणि आता अजितदादा पवार. महाराष्ट्रातील जनता इथल्या राज्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करते आणि इथले राज्यकर्तेही राजकारणाच्या पलीकडे जाऊन इथल्या जनतेवर जीवापाड प्रेम करतात. आणि म्हणूनच इथल्या नेत्यांना लोकनेते, दादा अशा वेगवेगळ्या पदव्या भेटतात. पण जेव्हा इथले राज्यकर्ते इथल्या लोकांशी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक भावनिकरित्या जुळतात, तेव्हा ते देवाला कधीच मान्य होत नाही. आणि देव नेहमीप्रमाणेच काळाचा घाला घालतो. आणि जसं विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत घडलं, तसंच आज सकाळी अजित पवारांच्या बाबतीत घडलं. अजित पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातला सगळ्यात जास्त शिस्तबद्ध असणारा नेता कोणता, तर ते अजितदादा पवार. आणि त्यामुळे याच अजितदादा पवारांना हा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील. खरं तर आपण नेहमी बातम्या ऐकायचो की अजितदादा नॉट रिचेबल, अजितदादा कुणासोबत जाणार, अजितदादा काय करणार, सगळ्यांच्या मनात प्रश्न असायचे. पण कदाचित आज आणि उद्यानंतर अजितदादा नॉट रिचेबल हा प्रश्न कोणास समोर येणार नाही, कारण आता अजितदादा कायमचे नॉट रिचेबल झालेत. खरं तर आम्ही व्हिडिओ बनवताना व्हिडिओमध्ये हॅशटॅग टाकतो. 50% व्हिडिओमध्ये मी हॅशटॅग अजित पवार टाकायचो. पण कदाचित उद्यापासून हॅशटॅग अजित पवार हे अनेक लोक टाकणार नाहीत. आणि अजित पवारांचं जाणं हे खरंच महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला, कारण हा माणूस जाती धर्माच्या पुढचं राजकारण करायचा, जे राजकारण सध्या राज्यात आणि देशात खूप कमी लोक करतात. आणि त्यामुळं अजित पवारांची जागा प्रत्येक माणसाच्या मनात एक विकास पुरुष म्हणून आहे. खरं तर या अजितदादांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व दर्शकांकडून जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.